हे बहुतेक लोकांना माहीतच नसेल, पण सायकोलॉजीनुसार आपण आपल्या आयुष्यात 3 वेळा प्रेमात पडतो. फर्स्ट लव्ह हे सहसा हायस्कूल किंवा कॉलेजमध्ये होतं. हे परीकथेसारखं असतं. समाज काय म्हणेल, मित्र काय म्हणतील, फोटो किती छान येतील, यात नात्यापेक्षा दिखावा जास्त असतो. हे प्रेम जास्त काळ टिकत नाही. सेकंड लव्ह हे सगळ्यात कठीण असतं. इथे आपल्याला वाटतं की आपण खूप मॅच्युअर झालोय, म्हणून आपण चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडतो. इथे ड्रामा असतो, पॉझिटिव्हनेस असतो, अश्रू असतात आणि खूप साऱ्या जखमा असतात. आपण नातं टिकवण्यासाठी स्वतःला पूर्णपणे बदलून टाकतो. हे प्रेम आपल्याला रिअलिटी काय असते हे शिकवून जातं. थर्ड लव्ह हे प्रेम तेव्हा होतं जेव्हा तुम्ही कोणाचा शोध घेत नसता. तुम्ही थकून शांत बसलेले असता. ही व्यक्ती तुमच्या लाईफ मध्ये अशी येते की तुमच्या कोणत्याही क्रायटेरियामध्ये ती बसत नाही. इथे कोणताही शो ऑफ नसतो, ड्रामा नसतो. इथे फक्त कम्फर्ट झोन असतो. समोरची व्यक्ती तुमचा जसा आहे तसा स्वीकार करते. म्हणूनच जर तुमचा पास्ट चांगला नसेल तर धीर सोडू नका. सायकोलॉजी सांगते की प्रत्येक अपूर्ण नातं तुम्हाला तुमच्या परफेक्ट पार्टनरच्या एक पाऊल जवळ घेऊन जात असतं. स्वतःला हील होण्यासाठी वेळ द्या, विश्वास ठेवा. युनिव्हर्सने तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं प्लॅन करून ठेवलंय. राईट पर्सन योग्य वेळी तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा.